नमस्कार, मी शिकवणार आहे एका बोटापासून फूल कसं तयार करायचे। हे बघा किती सोपी पद्धत आहे। एका बोटापासून आपण फूल तयार करू शकतो। असं राऊंड करा। हे बघा राऊंड केल्यानंतर हे बघा बोटाने हे बघा करायचं। तुम्हाला येत नसेल तर प्रॅक्टिस करा, नक्कीच येईल। हे बघा किती सुंदर फूल तयार झालंय। आता त्याच्यात 5 बोटाच्या साहाय्याने डॉट टाकूया। हे बघा असं राऊंड करूया, वापस त्याच्यात टाकूया। हे बघा किती सुंदर आहे। तुम्हाला पण येईल, नक्कीच प्रॅक्टिस करा। माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका। माझे 4 चॅनल आहे। एक JL रंगोली, JS रंगोली, JV रंगोली, JR रंगोली, असे 4 चॅनल आहे। त्या चॅनलवर जा, तुम्हाला रांगोळ्या मिळतील। नवीन नवीन प्रकारचे शिकायला भेटेल। ही बेसिक पद्धती या अशा पद्धतीने मी शिकवते, कोणालाही समजेल। नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटतील। बघा अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं, वापस हा डॉट टाकायचं। हे बघा या झाकणच्या साहाय्याने पंच करायचं। हे बघा अशा पद्धतीने आपण दुसरं फूल तयार करूया। हे बघा झाकण, हे सगळे साहित्य मी वापरणार आहे। चम्मच वगैरे, बॉट्स, झाकण, गोल चम्मच सगळं वापरणार आहे। घरगुती सामान्य आपण बनवूया कसं सोप्या पद्धतीने। सगळ्यात सोपी पद्धत मी शिकवते आणि हळूहळू का काढते तुम्हाला समजायला पाहिजे, म्हणून मी हळूहळू काढते। नक्कीच तुम्ही पण हळूहळू प्रॅक्टिस करा, नक्कीच येईल। आणि माझे व्हिडिओ बघत जा आणि कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा की कसा व्हिडिओ येईल, कशी रांगोळी, कसं शिकवायचं, हे सगळं मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा। हे बघा आता आपण मार्करने काढणार आहे। मी सगळ्या प्रकारच्या रांगोळ्या शिकवणार आहे, सगळे व्हिडिओ आणणार आहे। रेषाने कशा रांगोळ्या काढायच्या, डॉटने कशा काढायच्या आणि सगळ्या पद्धतीने वॉटरने कशी रांगोळी काढायची, सगळं मी शिकवणार आहे। म्हणून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, म्हणजे मी नवीन नवीन व्हिडिओ आणेल आणि तुम्हाला शिकवेल। या पद्धतीने तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि 5 बोटाने डॉट कसा टाकायचा ते पण शिकवणार आहे। 1 2 3 5 बोटांनी मध्ये पकडायची ना, असं डॉट टाकायचं। हे बघा झाकणने पंच करूया। हे बघा किती सुंदर फूल तयार झालंय। तुम्ही पण देवाऱ्यासमोर काढू शकता, सकाळी घाई असली किंवा काय असलं तर देवाऱ्यासमोरही तुम्ही हे फूल काढू शकता, छोटस मस्त सुंदरस। कारण सगळ्यांनाच घाई असते सकाळी, सगळ्यांना घाई असल्यामुळे काढू शकत नाही मोठी रांगोळी, तर ही आपण एक फूल सुद्धा काढू शकतो। म्हणून नक्कीच शिका, नक्कीच बघा माझे व्हिडिओ, म्हणजे तुम्हाला शिकायला भेटेल। सगळेच मी व्हिडिओ आणणार आहे, कारण डॉट कसे काढायचे, चुटकींची रांगोळी कशी काढायची, रेषांची रांगोळी कशी काढायची, रेषा कशा पाडायच्या, चुटकीने डॉट कसे पाडायचे, सगळं शिकवणार आहे। सगळे व्हिडिओ येणार आहे, नक्कीच बघा माझे व्हिडिओ। माझं चॅनल डाऊन चाललंय, म्हणून माझ्या चॅनलला नक्की सपोर्ट द्या माझ्या चॅनलला। हे बघा चम्मचने आपण कळी बनवणार आहे। हे बघा किती सुंदर अशी कळी बनणार आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। हे बघा किती छान अशी कळी झाली तयार। आता मार्करच्या साहाय्याने आपण असं करूया। हे बघा कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट बॉक्स मध्ये मला सांगा, नक्कीच। हे बघा त्याच्यावर असं कलर टाकूया। हे बघा वेगवेगळे कलर टाकू शकतो तुम्ही। मी हळूहळू का शिकवते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून।
कारण घाईघाईतने आपण शिकू शकत नाही. हे बघा, साईडने असं टाका हिरवा कलर, जेणेकरून ते कोळीचा आकार खालच्या प्रमाणे बघा तयार होईल. या पद्धतीने बोटाने असं करा. टाकल्यानंतर हे बघा किती सुंदर असं दिसतंय. प्रॅक्टिस केल्यानंतर नक्कीच येईल. हे बघा अशा पद्धतीने बघा. सुंदर अशी कळीचं फूल तयार झालंय. आता आपण बघूया दुसरं फूल. माझ्या चॅनलवर सगळ्या रांगोळ्या बघा. 14 चॅनल आहे माझे. JL रंगोली, JR रंगोली, JS रंगोली, JB रंगोली. सगळ्यांना सबस्क्राईब करून ठेवा. माझं चॅनल डाऊन चाललंय, सपोर्ट करा. कारण मी मनाने आणि बेसिक शिकवते. हे बघा, हे काटेरी चम्मच आहे. हे बघा त्याने किती सुंदर फूल तयार होईल. हे बघा 2 मिनिटातच फूल तयार होतंय. हळूहळू तुम्ही पण शिका, नक्कीच येईल. बघा कशा पद्धतीने असं चांगलं फूल तयार झालं. त्याच्यात तुम्ही कलरही टाकू शकता. बघा अशा पद्धतीने कलर आहे. माझा आवाज जर कमी येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, म्हणजे मी आवाज वाढवेन. आणि तुम्हाला ऐकून असेल किंवा आवाज कमी असेल तर मला नक्की कमेंट करा. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा 1 2 3 अशा 5 बोटांनी रांगोळी पकडायची आणि डॉट सोडायचा. हे बघा अशा पद्धतीने डॉट पण शिकायला भेटेल. कारण नक्की सावकाश त्या व्हिडिओ मध्ये शिकवेल तुम्हाला. हे बघा किती छान असं फूल तयार झालंय. बघा तुम्ही असंही करू शकता. हे बर्ड्स घेतलेले आहे मी. तुम्हाला सगळं दाखवेल. बॉटलने कशी बॉटल घ्यायची, कसं कापायचं, कशी रांगोळी पडते, कसं फूल काढायचं, सगळंच मी सांगणार आहे. बघा याच्यावर आपण पिवळा कलर टाकूया, अजून सुंदर दिसेल. आता आपण सिंपल असं फुल शिकणार आहे बोटाने. अशा पद्धतीने हळूहळू. नसेल तर प्रॅक्टिस करा. चांगली प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हालाही असंच फुल येईल, नक्कीच येईल. प्रॅक्टिस करत राहा. प्रॅक्टिसने नक्कीच माणूस शिकतो. प्रॅक्टिस खूप महत्वाची. तुम्हाला जर मनापासून काढायचं असेल तर नक्कीच येईल. हे बघा अशा पद्धतीने गोल करून घेतलंय. बघा अशा पद्धतीने आपण फूल काढूया. आता आपण दुसरा कलर टाकूया. डॉट टाकून घ्यायचा. असं गोल नसेल तर याच्याने करायचं. नंतर बोटाने राऊंड करा. अशा पद्धतीने फूल तयार झाले. साधा फूल आहे. असं डॉट टाका. अशा पद्धतीने व्हिडिओ बघा.
कुठलाही तुमच्या मनाचा कलर तुम्ही टाकू शकता. हे बघा अशा पद्धतीने किती सुंदर फूल तयार झाले. हे बघा आता आपण नवीन प्रकारचं एक फूल शिकणार आहे. अजून ही जाड रांगोळी असल्यामुळे मला जमत नाहीये, तरी मी शिकवायचा प्रयत्न पूर्ण करते. बघा अशा पद्धतीने आपण रोल करायचं. हळूहळू करायचं, हळूहळू शिकायचं, म्हणजे शिकतं माणूस. बघा अशी फिरतं फूल शिकवणार मी. बघा त्या क्रॉस मध्ये मार्कर फिरवत जायचा. बघा ते चांगलं नुसतं आपण मार्कर फिरवायचा. नवीन नवीन येणार नाही, पण प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ही नक्कीच येईल. व्हिडिओ बघत राहा. तर अशा पद्धतीने डॉट्स टाका. वापस मार्करने राऊंड हे बघा किती सुंदर फुल असं तयार झालंय. तुम्ही पण नक्की शिका, नक्की काढा. अशा पद्धतीने राऊंड करून घ्यायचा. नंतर हे बघा एक छेडावरती एक छेडा खालती, एक छेडावरती एक छेडा खालती, एक छेडावरती एक छेडा खालती, एक छेडावरती. अशा पद्धतीने तुम्ही पण प्रॅक्टिस करा. हे बघा हे वेगळं असं फूल तयार होत आहे. हे बघा हे झालं वेगळं फूल. याच्यात आपण कलर टाकूया. अशा पद्धतीने करू शकतो. हे नवीनच फूल तयार झालं आहे आपलं. व्हिडिओ नक्की बघा. छोटे छोटे डॉट टाकूया. असे डॉट टाकले आपण. नंतर आपण साधी कळी शिकूया. बघा एकदम साधी कळी इकडून घेऊया. अशा पद्धतीने कळी किती छान कळी तयार झाली. अशा पद्धतीने कळी तयार करूया. कलर भरूया. बघा आजूबाजूला टाकूया.
त्याच्यात थोडा पिवळा कलर मिक्स करूया. हे बघा. अशा पद्धतीने. अशा पद्धतीने विरघळून तयार झाली. बोटाने असं करायचं. हे बघा, झाली आपली कळी तयार. हे बघा, आता मी किती फुलं तुम्हाला सोप्या पद्धतीने बेसिक पद्धतीने शिकवलं. तसेच मी पुढचे व्हिडिओ पण आणणार आहे आणि तुम्हाला शिकवणार आहे. म्हणून माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसा वाटला असं. हे बघा, मी हे साहित्य वापरले, नक्की तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. हे बघा, असे साहित्य मी वापरले. व्हिडिओला नक्की लाईक करा.